गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आमच्या घरी म्हणजे दोन्ही पाडव्याला हे बनतंच. 2 लिटर आपलं घरचं गाईचं जे दूध येतं त्याच्याने मी दही बनवलेलं रात्री आणि आता ते मी बांधणार आहे. लो फॅट मिल्क आहे जे नॉर्मल आपल्या घरी येतं. कापडाच्या म्हणजे कॉटनच्या कपड्यामध्ये नाहीतर अशा सिल्कच्या कपड्यामध्ये तुम्ही बांधू शकता. अ, रात्रभर बांधून दुसऱ्या दिवशी तुम्ही श्रीखंड बनवू शकता. म्हणजे जे पण त्याच्यामध्ये जे एक्सेस पाणी असतं ते निघून जाईल आणि थोडं-थोडं करून टाकायचं म्हणजे जेणेकरून आपलं दही वेस्ट होणार नाही. पूर्ण दही मी या कपड्यामध्ये टाकलेलं आहे आणि दोन्हीकडे असं पीळ बांधून आपल्याला ह्याला बांधून ठेवायचं आहे. रात्रभर बांधणं पॉसिबल नाही, तर तुम्ही म्हणजे 2 तास बांधून ठेवू शकता. आणि दही हे जास्त आंबट नसावं, जेणेकरून आपलं श्रीखंड चांगलं बनेल. डायरेक्टली दही आणून तुम्ही बांधून पण करू शकता, पण घरचं जे दूध आहे, दही आहे ते चांगलं बनतं. हे पाणी पण वेस्ट नाही करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकून तुम्ही ताक नाहीतर लस्सी बनवून पिऊ शकता. आपले 2 तास पूर्ण झाले आहेत. आपला चक्का बनून तयार झाला आहे. म्हणजे अ, जास्त तास नाही लागणार. पाणी काढल्यानंतर 2 तासाने एकदम मस्त बनून चक्का तयार होतो. आता याच्यामध्ये साखर टाकल्यावर थोडंसं पाणी सुटतं. तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर आपला जो श्रीखंड आहे घट्ट बनेल. म्हणजे 2 तास श्रीखंड बनल्यानंतर पूर्ण फ्रीजमध्ये ठेवून द्या. म्हणजे जेणेकरून जे पाण्याचं साखरेचं जे पाणी बनलं आहे ते जाड होऊन जाईल. 1 वाटी मी साखर टाकली आहे. अजून मी पाऊण वाटी साखर टाकणार आहे. अ, आणि ती पूर्ण मी टाकली आहे म्हणजे 1.25-2 वाटी मी साखर टाकली आहे 2 लिटर दुधासाठी जो दही बनलं आहे त्या श्रीखंडासाठी. आणि आपलं चांगली साखर मिक्स झाली आहे आणि आपलं श्रीखंड बनून तयार झालं आहे. याच्यामध्ये तुम्ही केशरचे धागे पण टाकू शकता आणि याच्यामध्ये आपण आता 3 फ्लेवर बनवणार आहोत. तर 3 वेगळ्या वाट्यांमध्ये मी हे श्रीखंड टाकून घेतलं आहे. 2 वेलचीचे पाकळ्या मी सोलून घेणार आहे. तुम्ही वेलचीचे जे पूड आहे नॉर्मली मिक्सरमध्ये पण बनवून तयार करू शकता. जे बाहेरचं आपलं साल्ट आहे ते पण वेस्ट होणार नाही. म्हणजे चांगल्या प्रकारे शेकून घ्या आणि मिक्सरमध्ये काढून घ्या. म्हणजे जेणेकरून बाहेरचं जे हिरवं कवर आहे ते पण वेस्ट होणार नाही. आपली ही हँडमेड वेलचीची पूड बनवून तयार झाली आहे. आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता वरून आपण त्याच्यावर थोडे काजू बदामाचे काप टाकणार आहोत जेणेकरून थोडं मुलांना अट्रॅक्टिव्ह लागेल आणि आपलं हे वेलचीचं फ्लेवरचं श्रीखंड बनवून तयार झालं आहे. दुसऱ्यामध्ये आपण रोजचं सिरप टाकणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि वरून आपण गुलाबाच्या पाकळ्या टाकणार आहोत. आपलं हे गुलाबाचं पण श्रीखंड बनून तयार झालं आहे. आणि तिसऱ्यामध्ये आपण पिस्ता फ्लेवर बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी 8 असे पिस्ता घेतले आहेत आणि थोडासा हिरवा खाण्याचा कलर आपण मिक्स करणार आहोत. 1 चिपटीस घेतला आहे, 1 चिमटभर आणि ह्याला पण आपण चांगलं एकदम कुटून घेणार आहोत. एकदम फाईन अशी पावडर बनवायची आहे आणि हे पण त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला हा पिस्तावाला फ्लेवरचा जे आहे श्रीखंड बनवून तयार झाला आहे. कोणाला कोणतं आवडेल हे मला कमेंट करून जरूर सांगा. आणि हे चांगलं 2 तास फ्रीजमध्ये ठेवा. एकदम घट्ट असं घरचं श्रीखंड बनून तयार होईल. उद्याच्या तयारीसाठी थेपला, पोळी नाहीतर पुरीबरोबर खाण्यासाठी एकदम तयार झालं आहे. भेटूया पुढच्या रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.